इकडे सगळे बेडरूम एरियामध्ये डीपीचं कौतुक करताना दिसतंय। चला तर बघूयात नेमकं इकडे काय चाललेलं आहे। तर इकडे टीम बी चे सदस्य चिल मारत बसलेले असतात, तर टीम ए चे सदस्य तिकडे असतात। तर इकडे धनंजय एक जोक मारतो, तो निळूभाऊ फुले यांच्या भाषेमध्ये, बाई वाड्यावर या धरण बांधायचं होतं पण नंतर कळलं की समुद्राचं पाणी बांधायला येऊन टेकले, असं तो त्यांच्या भाषेमध्ये बोलत असतो, त्यांच्या स्टाईलमध्ये। तर ते स्वतःच असतात। त्यावर अभिजित म्हणतो की यांच्या जोकवर ना हे स्वतःच असतात, म्हणजे पहिले लाफ्टर हेच असतात, जोक सांगून स्वतःच असतात। त्यावर पंढरीनाथ म्हणतो की ती त्यांची स्टाईल आहे, कारण बरेच नाटककार असे आहेत की ते स्वतःच्या जोकवर स्वतः असतात। त्यावरती दीपी सुद्धा सांगतो की हो, मला असं वाटतं की तुम्ही कुणी सुरुवात करू नका, पहिलं मी जोक करून सुरुवात करतो, हसतो आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हा, असं त्याचा अर्थ होतो। आणि बरेच नाटककार असे पाहिलेले आहेत, बरेच अभिनेत्री देखील असेच करतात की स्वतःच्या जोकवर स्वतः हसतात। त्यावरती डीपी म्हणतो की हो, पहिला जो जोक सांगतोय त्याला पहिल्यांदा तो स्वतःला कळला पाहिजे, मग तो दुसऱ्यांना हसवू शकतो, मग बाकीचे हसू शकतात। सांगणाऱ्याला जोक आधी कळल्यामुळे कधी एकदा मी तो दुसऱ्यांना सांगतोय आणि मी स्वतः भस्कन हसतोय असं त्याला झालेलं असतं। पण काही लोकांना हे जमत नाही, म्हणजे अशोक सराफ, ते कोणत्याही पॉईंटवर विनोद करतात पण ते स्वतः कधीच हसत नाही। पुण्यात अभिजित इथं लक्ष्मीकांत बेर्डे यांचा विषय काढतो, तर त्यावर धनंजय म्हणतो की नाही, बेर्ड्यांचे विनोद कळणं हे फारच अवघड आहे, ते कळणाऱ्यालाच भाग्य समजायचं। आणि त्याच्यावरती दादा कोंडके म्हणजे बसल्या बसल्या त्यांचं स्क्रिप्ट असं बदलायचं, म्हणजे विनोदकार कसे विनोद करतील हे काय सांगता येत नाही। आणि त्यावरती अभिजित सांगतो की हो, हिंदी आणि मराठी असू दे, स्टँडअप कॉमेडी करणं खरंच खूप अवघड आहे, त्यातून लोकांना हसवणं त्याहून अवघड आहे। तर इकडे जे स्टँडअप कॉमेडी करतात, मराठीमध्ये जे काही कलाकार हसवतात, कॉमेडी करतात, त्यांचं इकडे कौतुक होताना दिसतंय। आणि त्याच्यातलंच एक नाव आज या घरामध्ये डीपीचं आलेलं आहे। तर तुम्हाला हे ऐकून कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।